दिल्लीमध्ये आता निवडणुका होणार आहे. त्या अगोदर राजकुमार यांनी वक्तव्य केले की ईव्हीएम मध्ये कुठलेही तफावत नाही. मात्र अमेरिका म्हणताय की ईव्हीएम घोटाळा आहे. अमेरिका कशाला, सारं जग म्हणताय ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे. जर या राज्याचा निवडणूक आयोग असं म्हणत असेल की ईव्हीएम मध्ये घोटाळा नाही, याचा अर्थ असा आहे की या भारताच्या निवडणूक आयोगात घोटाळा आहे. या भारताच्या निवडणूक आयोगात घोटाळा आहे. अख्ख्या जगाने ईव्हीएम नाकारलाय आणि हे शाणे आलेत का? हे उद्या रिटायर होतील. हो, राजीव कुमार उद्या निवृत्त होतील. मग मोदी त्यांना एखादं बक्षीस देतील. मोदी आणि अमित शहा कुठे राज्यपाल करतील, कुठे एखादं केंद्रीय महामंडळ देतील, कुठे राजदूत म्हणून पाठवतील. सध्या हेच सुरू आहे ना. सुप्रीम कोर्ट, हायकोर्टचे न्यायाधीश, घटनात्मक पदावरील व्यक्ती यांच्याकडनं हवी ती कामं करून घ्यायची आणि मग त्यांना त्या बदल्यात निवृत्तीनंतर बक्षिसं द्यायची. महाराष्ट्रामध्ये निवडणूक घोटाळा झालेला आहे. तो ईव्हीएममध्ये सुद्धा झालाय. हा घोटाळा हरियाणामध्ये झालाय. त्यांनी निवडणूक आयोगानं मसाजोगला येऊन पाहावं, बसावं. इथे मरकडवाडीला, मसाजोग ना, मरकडवाडीला तिथे येऊन बसावं आणि मरकडवाडीच्या जनतेची जी मागणी होती की ते स्वखर्चानं बॅलेट पेपरवर निवडणुका घेणार होते, मग त्यांना ईव्हीएम आणि बॅलेट पेपरवरची तफावत दिसली असती. राजीव कुमारना तेच गाव, तेच मतदान करणार बॅलेट पेपरवर, आणि मग त्यांना दिसलं असतं की तफावत काय आहे. या देशातली निवडणूक यंत्रणा ही भारतीय जनता पक्षानं हायजॅक केली आहे. लोकशाही हायजॅक केली आहे. आणि त्याच्यामध्ये हे सगळे जे लोक आहेत ज्यांनी लोकशाहीचे रक्षण करायचे आहेत ते चाचेगिरी करतायत. चाचे असतात ना, समुद्र चाचे, विमानं पळवतात, बोटी पळवतात. तर दिल्ली निवडणुकीमध्ये सुद्धा मतदार यादीमधला घोटाळा जो महाराष्ट्रात झाला तो दिल्लीमध्ये होतोय, जो हरियाणामध्ये झाला. आपले निवडणूक त्याच्यावर काहीच बोलत नाही. नावं वगळायची, हजारोच्या संख्येनं नवीन नावं घुसवायची, त्यांच्याकडनं मतदान करून घ्यायचं. हे गेल्या काही काळामध्ये वारंवार सुरू आहे. लोकसभा असेल, विधानसभा असेल, उद्या महानगरपालिका मुंबईमध्ये आहेत. निवडणूक आयोगाचं लक्ष आहे का? निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर आहे. शेषन यांच्यानंतर या देशाला खंबीर निवडणूक आयोग मिळालेला नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.